पितृपक्ष विशेष नैवेद्यासाठी आपण इथे थापी वडी बनवून घेतोय। बेसन पीठ घेतलेले, हळद, हिंग, जिरी, मोहरी घेतलेले, मीठ घेतलेले, किसलेलं ओलं खोबरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले, आलं, जिरी आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा। 3 पळ्या तेल घालून जिरी, मोहरी घालायची, हिंग घालायचा आहे, मिरचीचा ठेचा घालायचा आहे, हळद घालायची, कढीपत्ता घालायचा आहे, कोथिंबीर घालून मसाला तडका चांगला परतून घ्यायचा। 1 वाटी बेसन पिठासाठी 1.5 वाटी पाणी घालायचं। पाण्याला उकळी आली की पीठ चाळून घ्यायचं आणि मग घालायचं। 1 चमचा वरनं कच्चं तेल घालायचं। पीठ चांगलं हलवून घ्यायचं। 10 मिनिटं पीठ आपल्याला इथे चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर पळपाटाला तेल लावून आपल्याला पीठ त्यावरती घालून घ्यायचं, थापून घ्यायचं। वरनं कोथिंबीर आणि किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं। 10 मिनिटं सुकून द्यायचे। सुकल्याच्या नंतर याची वडी पाडून घ्यायची। बघू शकता छान अशी मऊ लुसलुशीत लवचिक अशी आपली इथे थापी वडी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा।